नवेदर नवगाव येथील ग्रामदैवत श्री बोरेश्वर मंदिरात सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री सत्यनारायण महापूजेचे भव्य आयोजन करण्यात आले होते। जून महिन्याच्या पहिल्या सोमवारी या विशेष पूजेचे आयोजन करण्याची गावाची जुनी परंपरा आहे। या पूजेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही महापूजा संपन्न झाल्यानंतरच नवेदर नवगाव येथील मासेमारी करणाऱ्या बोटी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यावर शाकारणीसाठी आणून ठेवल्या जातात। या धार्मिक सोहळ्यानिमित्त बोरेश्वर मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। श्री सत्यनारायणाच्या दर्शनासाठी महिला व पुरुषांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता। या महापूजेचे मुख्य आकर्षण म्हणजे आयोजित करण्यात आलेला भव्य भजन सोहळा। यामध्ये परिसरातील नामांकित 4 प्रमुख भजनी मंडळांनी हजेरी लावत भजनांची उत्कृष्ट जुगलबंदी सादर केली। यामध्ये दत्त प्रासादिक भजन मंडळ नवगाव, श्री बोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ भुंडे नवगाव, रघुनाथ महाराज प्रासादिक भजन मंडळ वाघे आणि गजानन प्रासादिक खोलीवाले भजन मंडळ शास्त्री यांचा समावेश होता। या सोहळ्याला बुवा किशोर बुवा बोरारे एक्सेल कर्जत, श्री दत्तात्रय पाटील ओढांगीकर, प्रमोद बुवा दीक्षित यांचे चिरंजीव आणि शिष्य, विद्याधर चोरगे नांदगाव मुरुड, आरती भजन मंडळ तसेच सोमवार भजन मंडळ या दिग्गज भजनी कलावंतांनी व मंडळांनी आपल्या सुश्राव्य गायनाने रंगत आणली। या धार्मिक उत्सवादरम्यान ओमसाई क्रीडा मंडळ नवगाव यांच्या वतीने उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती। हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। स्थानिक ग्रामस्थ, तरुण मंडळ आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा महापूजा सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला। जनोदयकरिता सचिन पावशे, नवगाव अलिबाग।